इसवी सन 1660 मध्ये महान मराठा राजे छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळा किल्ल्यावर अडकले होते. आदिलशाही सेनापती सिद्दी जौहर याच्या भव्य सैन्याने किल्ल्याला चारही बाजूंनी वेढा घातला होता. अन्न संपत चाललं होतं, सैनिक थकले होते, पण महाराजांचा आत्मविश्वास अजिबात ढळला नव्हता. महाराजांनी आपल्या विश्वासू मावळ्यांना बाजीप्रभू देशपांडे, येसाजी कंक आणि इतरांना एकत्र बोलावलं. त्यांचा आवाज शांत पण प्रखर होता. ते म्हणाले, आपण वेढलेलो आहोत, पण वादळाला आकाशही थांबवू शकत नाही. आज रात्री आपण अंधार फोडणार. वादळ आणि विजेच्या आवाजात शिवाजी महाराजांनी साध्या सैनिकाचा वेश धारण केला. मोजक्या विश्वासू मावळ्यांसोबत ते किल्ल्याबाहेर निघाले. तर त्यांच्यासारखाच दिसणारा शिवा काशीद किल्ल्यावर राहिला शत्रूला फसवण्यासाठी. शत्रूंनी पळून जाणाऱ्या गटाला पाहिलं आणि हल्ला केला. महाराजांचे रक्षण करण्यासाठी बाजीप्रभू देशपांडे यांनी घोडखिंडे येथे शत्रूंचा मार्ग अडवला. केवळ काही मावळ्यांसह त्यांनी शेकडो शत्रूंशी सामना केला. ते सिंहासारखे लढले, जोपर्यंत विशाळ गडावरून तोफेचा आवाज डोंगरातून दुमदुमला नाही. तो संकेत होता की शिवाजी महाराज सुरक्षितपणे विशाळगडावर पोहोचले आहेत. बाजीप्रभूंनी प्राण दिले, पण ते महाराजांनी आपल्या सगळ्यांच्या मनात अमर झाले. पन्हाळ्यावरील शिवाजी महाराजांची सुटका ही फक्त युक्तीचा विजय नव्हता. ती होती बाजीप्रभूंच्या निष्ठेची, धैर्याची आणि त्यागाची अमर गाथा. त्यांनी घोडखिंडीत दिलेला रणघोष आजही डोंगर दऱ्यांत दुमदुमतो. त्यांनी प्राण गमावले, पण मराठ्यांच्या इतिहासात बाजीप्रभू देशपांडे हे नाव अमर झाले. त्या एका योद्ध्यामुळे सिंह सुरक्षित राहिला आणि स्वराज्याचं स्वप्न जिवंत राहिलं. जय बाजीप्रभू, जय शिवराय, हर हर महादेव.